दोन बायका आणि फजिती ऐका. काय तुमचं कुठे पण चालू होता बाबा. बाजू बाबा भात देऊ मला नको भात नको. काय झालं काय नाही मुंगी चावली मुंगी. बघू काय नाही काय नाही, गेली गेली गेली. काय तुमचं बघ. आबा काय वाढू तुम्हाला. आबा कसं झालं कालवण कोणी केलं. मी केलंय. कुठं होती ग सगळा स्वयंपाक मी केलाय. अगं रत्ताळे जा ना बेसिन मध्ये हात धु ना. काय ताटात हात धुतेस ग. आता तू शिकवते शहाणपणा. धुते बेसिंग मध्ये हात. देवा आता जा ती भांडी सगळी घासून टाक आणि सगळा किचन ओटा आवर. सगळा स्वयंपाक मी केलाय तू काहीच केलं नाहीस. जा आवर ती भांडी बिंडी दरे. खोटं म्हणून काम लावती जाते. हे देवा गावाकडे पण तसंच आणि इथं आल्यावर पण तसंच. सगळं मला माझ्या मड्यावरती देत असते काम. काही करायला नको. सकू मी खरं खरं भांडे घासते. चल की धुवायला. ए घे कुकर याच्यातलं अन्न काढून ठेव आणि घासून टाक. धर. तू काय करणार. काय करणार म्हणजे आतमध्ये बिछाना टाकायचा आहे. हो ना तुला फक्त बिछाना टाकायचं जमतं. चल मी तुला मदत करतो. काय नको बसा आता तिथे. आपण दोघं म्हणून टाकू. नको काय नको मी बसते. या की इकडं. हा काय नाही आलो आलो. गावाकडे किती पाऊस पडलेला आहे. नदीला पाणी आलेले आहे, शेतात पाणी घुसलेलं आहे, पिकाचं नुकसान पण झालेलं आहे. ठीक आहे आता मला गावाकडे जावं लागेल. नितीन ना शेतात नुकसान झालेलं आहे, मला गावाकडे आता जावंच लागेल. बर बर या जाऊन तुम्ही. सखू जा तिकडं. अगं राग सोड. असा राग चांगला नाही. इकडे बघ इकडे बघ. अगं माझ्याकडे बघ. असा राग धरणं चांगलं नाही. हे बघ आज आपण दोघंच बेडरूम मध्ये आहे. तू आणि मी. आणि मग ती कुठं जाणार. आबा याने गेलं मी पण झोपायला. ए शांती इकडे. गावाकडे पाऊस पण पडलेला आहे आणि आता काय माहितीये का माझं कंबर आणि पाय नाही दुखायला बघ ना तेवढं जरा. बरोबर मग तसं म्हणायचं की गावाकडे पाऊस पडला म्हणतात. अरे पाय दाब म्हणून म्हणायचं की. उशी घे उशी घे. तेल लावा बा. नको राहू दे. अगं तिला मी आबांचे पाय दाबायला बसवले. ती तेल चोळून चांगले पाय दाबती आणि पाय दाबता दाबता तिला झोप लागती. आता झोपी जावा. हां
थकलोय आता जास्त. झोपा. त्याच्यामुळं रात्रभर आपणच. म्हणून तिला साडी घ्यायला चालले होते का तुम्ही? अगं तसं नाही, ऐक इकडे बघ. तिला साडी घ्यायला का चाललो होतो, तिने आपल्याला इथं धरलं. आबांकडे जाऊन तिने बोंब मारली, म्हणजे आबा मला बोंब मारणार की तिला जवळ करत नाही, हिला जवळ करतो फक्त. बायका दोन्ही आहेत ना. मग तिने आबांजवळ बोंब मारू नये म्हणून मी तिला म्हणलं की तुला साडी आणायला जाऊ. ऍक्च्युली मला साडी तुलाच घ्यायची होती. हो का? हो, हा. तिच्या पसंतीने पण साडी तुझी. तुझे रंग मला माहित नाही का? हो. तुझे इतके हजारो रंग आहेत, तुझा कुठला रंग आवडतो मला माहिती आहे. बरं. हा, मग आता कशी हसली. हा, थांब जरा दार लावतो. हा, ये. काय ग शांते, काय करते? काय नाही ग, आपल्या लेकरांचा फोटो बघते. लय आठवण येते ग. मी इथं दिवसभर घरात काम करते आणि तू काय मोबाईलवर बघत बसतेस? अयो, अगं किती खोटं बोलती. सकाळी उठून भाकरी केल्या, कालवण केलं, भात केला. तू नुसतं बसली पोहे करत, ते पण त्यांना खुश करायला. शहाणी कुठली. शांत बस. आणि हे काय कचाचं बाजून ठेवलं नाहीस तू बाहेर? अगं बाई, विसरलीस की. आता तू बघितलंय ना, जा की ठेव बाहेर. उठ आणि नेऊन ठेव बाहेर. त्या माकडे मला बसून येणार नाही. अगो बाया बाया बाया, किती उंच आहे. त्याला शिडी किती मोठी लागली असेल हो. सिमेंट, वाळू, इटा लोकांनी कशा आणल्या असतील. आणि कसं बांधलं ग बाया 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 बाया. सगळ्या बाया खाली तर भीती वाटती, किती उंच आहे. चक्कर त्यात तर आमच्याकडं पाणी काढायला असं ना, चक्कर असं ओढच वाढायला असं आहे. बाई काय वेगळं दिसतंय बाई. शांती कोणाला बघून दचकली आणि या भेटीमागे काय रहस्य आहे हे जाणून घेण्यासाठी गोडवा प्रोडक्शनच्या अधिकृत YouTube